तिला दुसऱ्या शहरात एकटीला नाही पाठवू शकत. तिला कोणी त्रास दिला तर काय करायचं? तिच्यासोबत वाईट वंगाळ झालं तर काय करायचं? मग दादा तू चल ना माझ्यासोबत, आपण जाऊ. मी आलो असतो, पण आता कसं सांगू तुला? मला पैशांची व्यवस्था करायची. मी जर पैसे उभे केले नाहीत ना तर हे घर आपल्याला कायमचं सोडायला लागेल. दादा बोल की, आपण जाऊया चल. मी जाईन. सूर्य माझं अख्खं शिक्षण पुण्यात झालेलं आहे, त्यामुळे मला तिकडचं सगळं माहिती आहे. हा मी सतत तिच्या सोबत राहीन, मग तर झालं. सूर्या, राजूच्या हातनं ही संधी जाता कामा नये. ही संधी जर तिला मिळाली ना तर तिचं आयुष्य बदलेल रे. हा दादा, आम्ही तिघी जातो, तेवढीच राजू ताईला मदत होईल. दादा जाऊ दे ना. ठीक आहे, जावा. दादा दादा मला माहित होतं तू कायम माझ्या पाठीशी उभं राहणार. हे बघ, काय प्यायचं सगळं भरलंय, कपडे पण दिलेत. हा, आणि हा, आधी मध्ये काय जरी लागलं ना तर मला लगेच फोन करायचा. काय सूर्या, अरे आम्ही जाऊन लगेच परत येणार आहोत. एवढी सगळी तयारी कशाला केली आहेस तू? या बॅगा मी अशाच नाही भरलेल्या आहे, सगळं विचार करून भरलेत. अचानक आपल्याला आधी मध्ये काय लागलं तर काय करायचं? त्यामुळे आपण आधीच सावध राहायचं असतं. काय राजू, पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात का? भागे, तिकडे ऊन असणार लई, त्यामुळे तुम्हाला तिघींच्या डोक्यावर बांधायला मी सगळं ठेवलं याच्यात. हा, आणि हो, किरकोळ औषधं पण ठेवलं, लागली बिली तर असावे आपल्याकडे. काय तुळजा, लई उन्हाळा आहे, आधी मध्ये तुम्हाला ताक लिंबू पाणी दिसलं ना तर पीत जावा. हा, आणि हा, रस्ता ओलांडताना एकमेकाचा हात अजिबात सोडायचा नाही, कळलं? आणि हो, ज्या व्यक्तीची आपली ओळख नाही ना त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. काय झालं सर? राजू, काय? देवाचं दर्शन घे. कुठे गेला नाही का? कुठे? सकाळी बोलला होता मला की मी फिरायला जाणार आहे मस्तपैकी. म्हणजे गंमत नका करू, नीट काय ते सांगा तू. मी सांगतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सारंग दादाने नाश्ता केला, त्यानंतर त्याला काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग याचं कळलं, मग सगळेच्या सगळे ऑफिसला निघून गेले. बिचारा फिरायला जाणार होता, आता बस एकटाच. मग आता या डब्याचं काय करायचं? सावली, झाला का डब्बा? सावली, काय झालंय? सकाळ सकाळी कसलं टेन्शन घेऊन बसली आहेस? सोहम, बबलू, तुम्ही काय बोललात का हिला? नाही बहिणी, सारंग सर डबा न घेताच निघून गेले. अच्छा, असं आहे का? सावली, तू एक काम कर, हा डब्बा घे आणि तू स्वतः जा त्याच्या ऑफिसला. मी ऑफिसला? बहिणी तिथे सगळे असतील, तिलोत्तमा मॅडम पण असतील. सावली, मला एक सांग, तू डब्बा घेऊन नाही गेलीस आणि सारा अख्खा दिवस उपाशी राहिला तर तुला ते चालणार आहे का? नाही, मी एक काम करते, मी ऑफिसमध्ये जाऊन त्यांना डबा देते. गुड गर्ल. घेते मी. इमिजिएट क्रायसिस निर्माण झालाय म्हणून ही स्पेशल मीटिंग बोलवली आहे. नील, सो आपल्या कंपनीच्या हिस्ट्रीमध्ये कस्टमरकडून आपल्या प्रोडक्टबद्दल इतक्या कंप्लेंट्स कधीच नाही आल्या जितक्या आता आल्यात. त्यातले काही कस्टमर कन्झ्युमर फोरम म्हणजेच ग्राहक मंचापर्यंत जाऊन पोहोचले. काही लॉयल कस्टमर आहेत, त्यांचे आपल्या विशेष प्रोडक्टबद्दल खूप कंप्लेंट्स येतात अँड दिस इज व्हेरी सिरियस. आणि महत्वाचं म्हणजे ते अनेक वर्ष आपले कस्टमर्स आहेत. काय? हा, कंप्लेंट्स आम्ही बघितलंय. अरे आपली एवढी मोठी कंपनी आहे, काही खडूस कस्टमर असणार नाही का? आता आपण आपल्या फेस पॅकवर लिहितो की आमचा फेस पॅक वापरा आणि 2 वर्ष यंग दिसा. दिसतं काय लगेच?
आपण ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आता. आपल्या क्षेत्रात माउथ पब्लिसिटी खूप गरजेची आहे आणि आता सोशल मीडियामुळे गोष्टी लवकरात लवकर आणि जगभर पसरतात. त्याच मीडियावर अफवा पण पसरतात नाही का? म्हणून म्हणतो मी आपण कॉन्शियस असलो पाहिजे ना. जोपर्यंत कमी तक्रारी आहेत तोपर्यंत दखल घेऊयात. रोग वाढण्याची आपण का वाट बघतोय? सुंदरता आणि सुंदर दिसू पाहणारे जे आपले ग्राहक आहेत, मला असं वाटतं की त्यांच्या सॅटिस्फॅक्शनवर आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं. सर मॅडम आलेत. सावली मॅडम. तू सौंदर्याबद्दल, रूपाबद्दल, रंगाबद्दल प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चोखंदळ आहेस. पर्सनल लाईफमध्ये थोडासा गणला असं सारं. राजकुमार, काय आपण बोर्ड मीटिंग मध्ये आहोत, घरात बसलेलो नाही आहोत आपण. त्यांना सांगा थांबायला. बर. शिपायाच्या समोर तू मला ओरडलास. सॉरी. सॉरी काय? ते प्रोडक्ट लॉन्च करायला तू जितकी मेहनत घेतलीस ना, त्याच्याहून जास्ती मेहनत मी पण घेतली आहे. काय तुला वाटतं ना माझं प्रोडक्ट फ्लॉप आहे, चांगलं नाही आहे? आपण एक काम करूया ना, आपण एका मुलीवर कशाला, दुसऱ्या तिसऱ्या मुलीवर कशाला, सावलीवर मी ते अप्लाय करतो. 2 महिन्यात पूर्ण चेंज. मी चॅलेंज घेतो.